आजची बातमी अस्वस्थ करणारी आहे आणि धक्का देणारी सुद्धा. पण सगळ्यात महत्त्वाचं, आजची बातमी आपल्याला आरसा दाखवणारी आहे. नमस्कार, मी रौनक म्हात्रे, लोकल बंधन मीडिया चॅनलमध्ये तुमचं स्वागत. केरळमधील एक सामान्य माणूस दीपक, त्याच्या दिनचर्येप्रमाणे तो एका गर्दी असलेल्या बसमधून स्वतःच्या कामासाठी जात होता आणि अचानक एक व्हिडिओ काढला गेला जो इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आणि त्यानंतर त्याला आत्महत्या करावी लागली. आज मी फक्त बातमी सांगणार नाहीये, आज एक फार महत्त्वाच्या प्रश्नावर आपण विचार करणार आहोत. चला, घटना नेमकी काय घडली ते आधी समजून घेऊया. फार गर्दी असलेली एक बस, त्यामध्ये दीपक स्वतःच्या ऑफिसला जात होता आणि अचानक ड्रायव्हरने ब्रेक मारला आणि जसं एका बसमध्ये होईल तसंच काही लोक एकमेकांना आदळली. पण त्याच क्षणी कोणीतरी व्हिडिओ काढला आणि तो देखील अपूर्ण. हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला गेला आणि तो प्रचंड व्हायरल झाला. पण लक्षात ठेवा, हा व्हिडिओ पूर्ण नव्हता, हा व्हिडिओ संदर्भाशिवाय होता. व्हिडिओ शूट करणारी महिला शिमजिता मुस्तफा यातली एक महत्त्वाचा भाग आहे. माध्यमांनुसार शिमजिता मुस्तफा ही बसमधील प्रवासी होती. तिने दीपकवर घडलेली घटना मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली आणि त्यानंतर ती व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केली, ज्यात दीपकवर अनुचित वर्तनाचे आरोप केले गेले. पोलिसांनी तिच्यावर सेक्शन 108 अबेटमेंट टू सुसाईडतील गुन्हा नोंदवला आहे. आपण बसमध्ये, मॉलमध्ये, रस्त्यावर कधी ना कधी मोबाईल काढून फोटो किंवा व्हिडिओ शूट करतो. हे नैसर्गिक आहे, सगळ्यांकडेच मोबाईल आहे. पण प्रश्न असा आहे, आपण जे शूट करतो त्याचा परिणाम कोणाला कसा भोगावा लागतो याचा आपण कधी विचार करतो का? आज दीपकला स्वतःचा प्राण गमवावा लागला कारण एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात तो इनोसंट होता, जो त्या क्षणी फक्त मानसिक ताण देत होता, पण शेवटी परिणाम घातक झाला. जर आपण मोबाईल काढून शूट करतो त्याचा परिणाम दुसऱ्यावर काय होत असेल याचा आपण विचार करायला हवा. इंटेंट आणि इम्पॅक्ट यामध्ये फरक काय असतो ते समजून घ्या. त्याचा हेतू वाईट नसेल पण परिणाम घातक ठरू शकतात. आता ह्या घटनेवरती सोशल मीडिया ट्रायल कशी सुरू झाली? सोशल मीडियावर दीपकवर अनेक आरोप झाले, वाटेल ते शब्द वापरले गेले, लेबल लावली गेली आणि वर्डिक्ट दिला गेला तपास होण्याआधीच. पोलीस निष्कर्ष देण्याआधी, न्यायालय पाहण्याआधी सोशल मीडिया म्हणालं हा दोषी आहे. आणि इथेच मी थांबतो आणि विचार करूया की ह्या दीपकची चूक काय होती? तो गर्दीच्या बसमध्ये चढला, ही त्याची चूक होती का? हा त्याचा गुन्हा आहे का? की बसमध्ये ड्रायव्हरने अचानक ब्रेक मारला, हा त्याचा गुन्हा आहे? या सगळ्या निष्कर्षावर येण्याच्या आधी आपण हे तपासलं होतं का? आपण थांबलो का? आपण विचार केला का? का फक्त व्हिडिओ पाहिला आणि वर्डिक्ट दिलं? आज सोशल मीडिया काय बनलंय? तो जज, ज्युरी आणि शिक्षण देणारा पण आहे. पण एक प्रश्न, सोशल मीडियाकडे पुरावे तपासण्याची क्षमता आहे का? तर नाही. पण तरीही वर्डिक्ट दिला जातो. आत्महत्या आणि मानसिक दबाव आता सगळ्यात संवेदनशील मुद्दा आहे. दीपकने आत्महत्या केली का? पोलीस तपास सुरू आहे, कारण ठरलेलं नाही. पण आपण एवढं नक्की जाणतो, सोशल मीडिया ट्रायलचा मानसिक दबाव कोणत्याही सामान्य माणसाला तोडू शकतो. प्रश्न असा आहे, आपण त्याला तो दबाव दिला का? भारतीय कायदा काय म्हणतो? इनोसंट अंटिल प्रूव्हन गिल्टी. जोपर्यंत दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत तो निर्दोष आहे. पण सोशल मीडियाला हे मान्य आहे का? उत्तर आहे नाही. इथे पुरावा नको, तपास नको, न्यायालय नको, फक्त व्हिडिओ पुरेसा आहे. आजचा प्रश्न खूप साधा आहे. व्हिडिओ व्हायरल झाला म्हणजे सत्य समजायचं का? आरोप झाले म्हणजे शिक्षा द्यायची का? आज दीपकला जीव गमवावा लागला, उद्या आपल्यातील कोणावरही अशी वेळ येऊ शकते. पण आज जबाबदारी आपली आहे. ही बातमी नाही, हा इशारा आहे. सोशल मीडिया ट्रायल कृपया बंद करा आणि न्याय अजून जिवंत ठेवा. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं याचं प्रामाणिक मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ शेअर करा आणि आमचं लोकल बंधन मीडिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.